न्यूज 18 मराठी या मीडियाने लिहिलं, खटाखट खटाखट 86,000 एसटी कर्मचाऱ्यांवर सोमवारी होणार पैशांचा पाऊस. थकीत वेतनाचा मार्ग मोकळा. सिमग्यापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज. 86,000 एसटी कर्मचाऱ्यांवर होणार पैशांचा पाऊस. यावर सुदाम लिहितात, आई घाल्या ये तू छत्री धरायला. संभाजी लिहितात, आणि त्या पावसात तुझ्या मायची डॅडॅश ओली होणार. सांभाळून ठेव, झाकून ठेव. ऋतुराज लिहितात, याचं पहिलं थोबाड हाणलं पाहिजे. कृष्णा लिहितात, सोमवारी पैशाचा पाऊस पडला नाही तर तुझ्या आईला डॅडॅश. गुणवंत लिहितात, हा पत्रकार डोक्यावर पडलेला दिसतोय. किरण लिहितात, या मीडियाने एसटी कर्मचाऱ्यांचं खोटं नाट्या बातम्या देऊन वाटोळं केलंय. नवगिरे लिहितात, हा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला होता याचा. डांगे लिहितात, देशी दारूपेक्षा खालच्या लेवलची बिना पाण्याची घेऊन बातमी दिली आहे वाटतं. रुद्रा लिहितात, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या दादा तुम्हाला. एकतर आमच्या हक्काचा पैसा ऑलरेडी 3-4 वर्षांनी लेट दिला, त्यानंतर आमच्या पेमेंटच्या टाइमला न देता त्यांनी आता उशिरा देत आहेत. त्याला तुम्ही खटाखट पाऊस म्हणत आहेत. तुमच्या तर डॅडॅश. अमोल लिहितात, हे पत्रकार अवकाळी जन्मलाय वाटतं. गोंजारी लिहितात, पत्रकारिता म्हणजे काय हे शिकवा रे कोणतरी ह्याला. शेटे लिहितात, शांत रहा मीडियावाल्यानो, सुधरत जा लगा. पैशाचा पाऊस 10 लाख देणार का असं बोलता? तुमच्यामुळे वाट लागली सगळ्यांची. उद्धव लिहितात, 3,000 रुपये भेटणार, ते पण आमच्या हक्काच्या फरकाचे, आणि तेवढ्या पैशात लोकमतवाल्यांच्या बापाने पाऊस पाडला होता का रे बिकाऊ पत्रकार? बातम्या देताना गांजा कमी पिझ्झा जरा. प्रशांत लिहितात, बातमी अशी दिलीत जसे काही प्रत्येक कर्मचाऱ्याला 1 कोटी मिळणार आहेत. म्हण पैशांचा पाऊस. लाजा वाटल्या पाहिजेत न्यूजवाल्यांना. अमोल लिहितात, लाजा विकल्या आहेत या न्यूजवाल्यांनी. ढुंगणाचं काढून डोक्याला बांधलं आहे या न्यूज चॅनेलनी. किरण लिहितात, लाजा वाटू द्या रे बातमी देताना. पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ असतो, आणि हे पत्रकार मात्र असा पानसटपणा करतात. काय बोलावं ह्या असल्या हरामखोरांना. अशोक लिहितात, पैशांचा पाऊस, अरे बापरे, आता सर्व एसटी कर्मचारी यांना काय कोटी कोटी मिळणार आहेत काय? लाजा बाळगारे, बातमी शुद्धीत असल्यावर व्यवस्थित देत जा. शिंदे लिहितात, पत्रकाराच्या बापाच्या घरचे पैसे देणार आहे. एडझावा साला. प्रशांत लिहितात, असं वाटतं की हे रिपोर्टर शेण खाऊन येतात एसटीच्या बातम्या द्यायला. सुभाष लिहितात, जबरदस्त हेडलाईन, खटाखट पैसा, फक्त धाडी पडू नये म्हणजे झालं. मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांवर आता पैशाचा पाऊस पडणार या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.